राधानगरी तालुक्यातील 11 शाळा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच प्रकाशाने उजळल्या। राधानगरी तालुका दुर्गम आणि विस्तीर्ण तालुक्यामध्ये 40हून अधिक शाळा या 20 पटाच्या आतील शाळा आहेत। तालुक्यातील 11हून अधिक शाळांमध्ये अद्याप वीज जोडणी केलेली नव्हती, तर अनेक शाळांचे वीज देयक भरलेली नसल्याने महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 1963 शाळांपैकी 1079 शाळांमधील 49.8 लक्ष रकमेची विद्युत देयके थकीत आहेत। सदर यादीतील 1079 शाळांमधील थकीत विद्युत देयके भरण्यासाठी शाळांकडे निधीची तरतूद उपलब्ध नाही। सद्यस्थिती जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मध्ये डिजिटल शाळा, आदर्श शाळा, मिशन उत्कर्ष आदी विविध माध्यमातून शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न चालू आहेत। तथापि जर शाळांमधील थकीत विद्युत देयकामुळे वीज पुरवठा खंडित होऊन विद्युत सुविधा बंद पडल्यास त्याचा गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपल्या गटाकडील सोबत जोडलेल्या यादीतील ज्या शाळांची विद्युत देयके थकीत आहेत ती सर्व विद्युत देयके दिनांक 26 जानेवारी 2025 पूर्वी भरण्याबाबत यादीसह लेखी आदेश दिल्यानंतर राधानगरी तालुक्यातील सर्व शाळांची विद्युत देयके ग्रामपंचायतींनी 15व्या वित्त आयोग निधीतून भरल्याने तालुक्यातील अंधारातील शाळा प्रकाशाने उजळल्या आहेत। तालुक्यातील 11 शाळांमध्ये अद्याप वीज जोडणीच नव्हती। त्या 11 शाळांमध्येही ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाच्या पुढाकारातून वीज जोडणी करण्यात आली। त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदाच तालुक्यातील 11 शाळांबरोबर वीज देयक थकीत राहिल्याने अंधारात असलेल्या शाळा विजेच्या प्रकाशाने उजळल्या। त्यामुळे पालकांसह विद्यार्थी शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना।